नमस्कार मंडळींनो, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये परत एकदा तुमचे स्वागत आहे मनापासून। आज आपण बनवणार आहोत स्प्राउट आणि भोपळ्यापासून मस्त असं चटपटीत पौष्टिक थालीपीठ। कारण गृहिणींसाठी रोजचाच प्रश्न आहे की नाश्त्याला काय बनवावे किंवा ब्रंच टाइम असा असतो की त्याच्यात काहीतरी वेगळं पण पाहिजे असतं आणि पोटभरीचं पण हवं असतं। त्यासाठी पण हा पदार्थ अतिशय उपयुक्त आहे। तर चला तर बघूया आता कसं बनवूया आपण ते। त्याच्यासाठी मी स्प्राउट आणि हा भोपळा घेतलेला आहे। तो किसल्यानंतर थोडासा काळा झाला आहे, त्याच्यासाठी मी तो आता पाण्यातनं घालून स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि भोपळा मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे व त्याच्यात लसूण पेस्ट आणि ओवा घालायचा आहे। अशा रीतीने आपण किसलेल्या आणि वाटलेल्या भोपळ्या आणि उसळीमध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, हे आहे ज्वारीचं, बाजरीचं, नाचणी सत्व, नंतर हे आहे राजगिऱ्याचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचे पीठ आणि सर्व पीठं व्यवस्थितरित्या आपण मिक्स करणार आहोत। त्याच्या आधी त्याच्यात कोथिंबीर, लाल तिखट, मीठ चवीनुसार घालावे। आलं लसूण पेस्ट आपण घातलेलीच आहे आणि पीठ थोडेसे घट्टसर असे मळावे की जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित थापता येतील। भोपळ्यामध्ये मुळातच पाणी असल्यामुळे त्यात पाणी घालायची गरज नसते, फक्त व्यवस्थित मळून घेण्याचीच गरज असते। भोपळ्याचं पीठ मळताना त्याच्यात पाणी घालू नये, कारण भोपळ्याला भरपूर पाणी सुटते व 2-3 मिनिटात याला आता पाणी सुटेल। मस्त गोळा असा तयार करून घेऊया। अशा रीतीने आपले पीठ मळून तयार झालेले आहे। ते 2 सेकंद किंवा 2-3 मिनिटं व्यवस्थित भिजू द्यावे व डायरेक्ट मी तव्यावर थापणार आहे याचे थालीपीठ। तर बघूया कसे थालीपीठ होतात ते। अशा रीतीने पॅनला आपण तेल लावून घेतले आहे, पॅन गरम केला आहे। आता पाण्याचा हात करून त्याच्यावर आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। थालीपीठ सर्व साईडने व्यवस्थित थापून घ्यावे व आपल्याला हवे त्या प्रमाणात जाड बारीक बनवावे। मधनं थोडासा पाण्याचा हात लावावा जेणेकरून थालीपीठ पसरायला सोपे जाते व त्यामध्ये असे छिद्र करावे की जेणेकरून त्याच्यात आपण तेल घालू शकतो व त्याच्यामुळे थालीपीठाला सगळ्या बाजूने खरपूस भाजायला मदत होते। आता यावरती आपण झाकण ठेवूया व 2 मिनिटांनी परत पलटी करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया। अशा रीतीने एक साईडने थालीपीठ खरपूस भाजले गेले आहे। आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून छानपैकी भाजून घेऊया हे पौष्टिक थालीपीठ। अशा रीतीने आपले पौष्टिक थालीपीठ तयार झालेले आहेत। आपण ते चिंच खजूर चटणी, दही किंवा हिरव्या मिरचीची चटणी याच्याबरोबर खाऊ शकतो। अतिशय टेस्टी आणि उत्तम लागतात। तुम्हाला आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। थँक्यू।